राज्यात तुकडाबंदी कायद्याचा फॉर्म्युला ठरलाय आणि तालुक्यामध्ये जिथे रहिवासी क्षेत्र आहे तिथे तुकडाबंदी कायदा हा निरस्त आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही माहिती दिली आहे। 1000 चौरस फुटांपर्यंतच्या प्लॉट धारकांना फायदा होणार आहे आणि पुढच्या 2 आठवड्यामध्ये या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एसओपी तयार होणार आहे। त्यामुळे आता राज्यामध्ये एक नवीन कायदा होऊ घातलेला आहे आणि तुकडाबंदीचा हा कायद्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे। तालुक्यात जिथे रहिवासी क्षेत्र आहे तिथे तुकडाबंदी कायदा हा निरस्त आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। 1000 चौरस फुटापर्यंतच्या प्लॉट धारकांना याचा फायदा होणार आहे। तुकडेबंदी कायदा नागरिक क्षेत्राकरता जिथे जिथे नागरीकरण झालं त्या भागाकरता रद्द करण्याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं होतं। देवेंद्र फडणवीसचं सरकार आमच्या सरकारने हा निर्णय आता घेतलेला आहे आणि अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी आम्ही नोटिफिकेशन काढतो आहे आणि 15 दिवसामध्ये याचा एक एसओपी काढू की कसं रेग्युलेशन करावं, कसं तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी करावी। तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यावर हा जो वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणावर हा वर्ग आहे ज्यांना आम्हाला रिलीफ द्यायचे आहे, त्याच्या रजिस्ट्री करून द्यायचे आहे, त्यांचे घरं कायदेशीर करून द्यायचे आहे। त्यामुळं तुकडेबंदी कायदा हा रद्द करून सर्व लोकांचे घरं कायदेशीर करण्याचं काम एका एसओपीच्या माध्यमातून सरकार करणार आहे।